हाय हॅलो नमस्कार. आपल्या अनुवेद चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज साखरपुडा एंगेजमेंट आहे स्वप्नीलची. तर त्याच्या आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितलेच असाल, पाहुणे आले होते ते. तर आज एंगेजमेंट आहे त्याची आणि आता आम्ही चाललो आहे गंगापूरला. पप्पा येत आहे घ्यायला. तर चला आता तिकडे जाऊन आम्ही मेकअप करणार आहे. साखरपुडा आहे सिन्नरला, ज्वालामाता लॉन्सला. तर चला आता गंगापूरला गेल्यावर भेट. गंगापूरला आलंय, नवरदेव चाललाय, निघालाय आता या गाडीमध्ये. नवरदेव निघालाय, आता आम्ही पटापट आवरून निघतो. तर गंगापूरला आलो, आम्हाला 2-2:30 वाजले होते आणि आल्या आल्या आम्ही सर्वजण तयारीला लागलो. आणि एवढ्यांची सर्वांची तयारी होती, त्याच्यामुळे खूप घाईघाई होत होती. लवकर जायचं होतं कारण ट्रॅफिक वगैरे लागते, रस्त्यांचे कामं चालू होते म्हणून. तर इथे आम्ही स्टॉपवर आलेलो आहे तयारी झाल्यानंतर. इथे मोठी लक्झरी बस केलेली होती गावातल्या सर्व लोकांसाठी. तर ती भरायची बाकी होती थोडीशी, म्हणून इथे सर्वजण घरातले व्यक्ती थांबलेले आहे. तर बस भरण्यासाठी वगैरे आणि बसला यायलाच खूप वेळ झालेला होता, त्याच्यामुळे थोडंसं निघायला लेट झाला आम्हाला तिथून, कारण बस आलेली नव्हती. मग त्याच्यानंतर ती भरणार होती, मग निघणार होती. तर अशा प्रकारे आता बस पण निघाली आहे आणि आम्ही पण सगळेजण निघालेलो आहे. तर पप्पांची पण गाडी आहे, तर त्याच्यात बाकीचे सर्वजण आहे. आणि त्या गाडीत पुरेशी जागा नव्हती, मग आता मी मी बावकाकांच्या गाडीत बसलेलो आहे आणि निघालो आहे सिन्नरच्या दिशेने. कारण लवकरच निघायचं होतं, कारण रस्त्याने काम चालू आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप राहते, ट्रॅफिक लागते. सिन्नरचा 1 तासाचा रस्ता आहे, पण नाशिक ते सिन्नर जायला कामामुळे गर्दीमुळे 2 तास लागतात. तर हे बघा, ही दुसऱ्या गाडीतले व्हिडिओ आहे. पप्पांच्या पोरं बसलेले होते ह्या गाडीमध्ये. सिन्नरला पोहोचलेलो आहे आणि ही बघा वऱ्हाडाची गाडी. तर अशा लग्नांना ज्या गाड्या करता बस, त्याला आम्ही वऱ्हाडाची गाडी असंच म्हणतो. तर ती पण आलेली आहे. आता त्यातून सर्वजण गावातले लोक आहे, सर्वजण ते उतरतील आणि मिरवणूक काढता साखरपुड्याची पण, जे काही वस्तू सामान घेतलेलं असतं ते घेऊन. तर आम्ही तिथे जवळ पंप आहे, म्हणजे लॉन्सच्या जवळूनच तिथे थोडं मागं उतरून आता मिरवणूक निघते. उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे सर्वांनाच खूप गरम झालेलं आणि गेल्या गेल्या छान असं टेस्टी वेलकम ड्रिंक होतं. तर ते सर्वजण घेत आहेत आणि यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हा ज्वालामाताचा नवीन बँक्वेट हॉल आहे. बाहेर कार्यक्रम ठेवायचा होता लॉन्समध्ये, पण 2-3 दिवस झाले सिन्नरला खूप पाऊस येत होता, त्याच्यामुळे बँक्वेट हॉलमध्ये हा कार्यक्रम ठेवला की पाऊस येऊ नये म्हणून. आणि त्या दिवशी काही पाऊस आला नाही, पण नको काही प्रॉब्लेम नको यायला म्हणून तो बँक्वेट हॉलमध्ये प्रोग्राम ठेवला हा. तर हे बघा, छान अशा वस्तू सर्व काही मुलामुलीच्या हे एकत्र झालेल्या आहे. तर अशा खूप साऱ्या काही वस्तू घेतलेल्या होत्या मुलीला. तर हे बघा, आता मुलीला आणि मुलाला स्टेजवर बोलवलं आहे. तर ही मुलगी, नवरी मुलगी, तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलीच असेल. ती छान अशी रेडी झाली आहे, तयार झालेली आहे. तर आधी तिची एंट्री आणि त्यानंतर मुलाची एंट्री. तर हा बघा नवरदेव आपला स्वप्नील, तर त्यालाही स्टेजवर बोलवलेलं आहे. आधी मुलगी बघण्याचा कार्यक्रम, मग सुपारीचा कार्यक्रम आहे. आधी सुपारी फोडणार आणि मग साखरपुड्याचा प्रोग्राम चालू होईल.
तर या ज्वालामाता लॉन्समध्ये आमचे खूप सारे लग्न झालेले आहेत, पण हा बँक्वेट हॉल नवीनच केला आहे, मागच्याच वर्षी केलेला आहे. तर हा इथे आमचा पहिलाच प्रोग्राम आहे. तर इथे मुलाचे मामा आणि मुलीचे मामा एकमेकांना हळदी कुंकू लावून सुपारी फोडतील आणि खूप सुंदर असं लॉन्च केलेलं आहे. बघा झुंबर वगैरे खूप छान लावलं आहे. आता हे बघा माझे मिस्टर हाय करताय मला तिथून आणि हे बघा खूप सारी पब्लिक आलेली होती. सुपारी फोडण्याचा प्रोग्राम झालेला आहे आणि त्यानंतर पुन्हा नवरी मुलीला बोलवलं आहे आणि नवरी मुलीच्या समोर मुलाकडची एक जोडी बसते पूजेसाठी. तर अंकल आणि आंटी बसलेले इथे पूजेला आणि तिला ज्या काही वस्तू आणलेल्या असतात तर त्या मुलीला द्यायच्या असतात. तर त्यांनी आता तिला साडी दिलेली आहे आणि ती साडी वगैरे चेंज करून येईल आणि त्याच्या आधी आता तिला हे दागिने केलेले आहेत नानीने. तर हार केलेला आहे छान असा, हार कानातले आणि पैंजण. आणि गुरुजींनी परत दुसरी एक जोडी बोलवली होती, तर माझे मम्मी आणि पप्पा आलेले आहे. तर ते 1 रुपयाच्या कॉईनला कुंकू वगैरे लावून ते मुलीला लावतात, म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी छान दिसतं असं त्या प्रकारे. प्रत्येक एंगेजमेंटमध्ये नवरी मुलीला मुलाची बहीण आणि नवरदेवाला मुलाचा भाऊ असं गळ्यात हार घालत असतात. तर आता इथे पूनम तिला हार घालते आणि ही कांचन जे तिचं लहान बाळ आहे त्याच्यामुळे ती जास्त काय आपल्याला व्हिडिओत कुठे दिसली नाही, तर ती तिला पुष्पगुच्छ देते नवरीला. तर इथे एवढ्या बायका आम्ही वरती स्टेजवर आलेलो होतो. तर इथं आम्हाला काहींना जेवढा काही वस्तू आलेल्या होत्या तर त्या द्यायच्या होत्या मुलीला आणि काही ज्या बायका होत्या त्यांना तिची ओटी भरायची होती, त्यासाठी आलेल्या होत्या सर्वजणी. तर आम्ही ज्या काही बहिणी होत्या मुलाच्या तर त्या तिला अशा वस्तू देतोय एक एक आणि बाकीच्या ज्या वायचायांच्या बाया आहेत त्या तिची ओटी भरणार होत्या. तर आता इथे मुलाला पण बोलवलेलं आहे आणि आता त्याच्यासमोर मुलीकडची एक जोडी बसलेली पूजेसाठी. तर त्याला पण छान असं लॉकेट दिलेलं आहे मुलीकडच्यांनी. आणि आता यानंतर एंट्री मुलामुलीची एंगेजमेंटसाठी, रिंग सेरेमनीसाठी. आता ती जोडी जी आहे ती कपडे वगैरे चेंज करून आलेले आहे. आता छान अशी त्यांची एंट्री होणार आहे.
व्लॉगसाठी आपल्याला आडवी व्हिडिओ घ्यायला लागते, पण एक्साइटमेंटमध्ये व्हिडिओ काढायचं बटन ऑनच झालेलं नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ काय आलीच नाही ती रिंग घालतानाची. तर हा मेन पार्ट असतो, त्याच्यामुळे ही जी आपण रील्स काढलेली होती ती इथे ॲड केलेली आहे. I can't wait, our first time, our first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall. केक कटिंग टाईम. तर इथे केकची अरेंजमेंट करतो आता आम्ही इथे. यानंतर केक कटिंग करणार. लाईट गेली आहे 5 मिनिटासाठी, येईन पुन्हा. हे बघा कसं दिसतं हॉल. आली आली. आता इथे फोटो सेशन काढतो आम्ही, फोटो काढतोय तर त्यांचा फोटो इथं फोटो शूटिंग चालू आहे. आता आमची बारी आहे. म्हणजे याचं फोटो शूटिंग चालू आहे. ते मुलाला आणि मुलीला चेंज करण्यासाठी थोडा वेळ लागत होते, त्यामुळे पब्लिक थांबू नये जास्त वेळ म्हणून जेवण वगैरे सर्व चालू करून दिलेले होते लवकरच. त्यामुळं सर्व काही जेवणाचा प्रोग्राम बऱ्यापैकी होत आलेला होता. आता ही नानीची आणि बाळूकाकाची पूर्ण फॅमिली, तिचे दोन्ही मुलं, सुना आणि नातू रुद्रांश हा आपला डुकू. तर असा त्यांनी एक फॅमिली फोटो घेतला आणि यानंतर त्यांना पूर्ण व्हायचं फॅमिलीचा एक फोटो घ्यायचा होता. तर यात बरेचसे 1-2 जण नाही आहेत, तर जेवढे होते तेवढ्यांचा एक फोटो काढला, त्यात आम्ही पण ॲड झालो. तर अशा प्रकारे छान असा सुंदर फॅमिली फोटो घेतला. हॉल बऱ्यापैकी रिकामा झालेला होता. बरेचसे लोक जेवण वगैरे करून जे ते घरी गेलेले होते आणि यानंतर नवरा नवरीचे जेवण बाकी होते अजून. तर या फोटो झाल्यानंतर ते जेवायला जाणार आहेत. आणि व्हिडिओ ब्लर दिसतोय थोडासा, कारण माझ्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झालेली होती, त्याच्यामुळे दुसऱ्या फोनमध्ये व्हिडिओ घेतला आहे, त्याच्यामुळे थोडंसं ब्लर आलेला आहे व्हिडिओ. I can't wait, our first time, our first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall. चला आता इथे आम्ही जेवायला आलेलो आहे. तर छान असं जेवण होतं, मस्त होतं, टेस्टी. तर मेनू बघू शकता तुम्ही काय काय होतं. इथं आम्ही आता घरातल्या बायका राहिलेलो होतो, तर ते आम्ही आता इथे बसलो आहे जेवायला सर्वजणी. एकच काढलं हा बघा, हा नवरीचा पण भाऊ आहे, नवरदेवाचा पण भाऊ आहे, माझा पण भाऊ आहे. माझं नाव अजिंक्य लोंढे. हा, माझ्या मामाचा मुलगा. आता नवरदेव जेवत आहे. चला, बाकीचे काय करतायत, सगळे बसले, सगळं आवरलंय, फोटो सेशन सगळं झालंय. इथे रील्स बनवायचे काम चालू आहे. ते रील्स तुम्ही बघा. नवरदेव नवरी तिकडे जेवण करताय. तर आता निघालोय घरी. लाईट बंद झालेली आहे, आता निघतो आता.
नवरी नवरदेव गेले फोटो करणार, त्यांचे राहिले होते शेवटचे. पण तर आमचा साखरपुड्याचा कार्यक्रम छान रीती संपन्न झालेला आहे. तर अशा पद्धतीने साखरपुडा संपन्न झालेला आहे खूप छान पद्धतीने. तर आम्ही आजचा ब्लॉग आम्ही इथं संपन्न करतो. तर आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब पण करा. साखरपुडा कसा झाला, नवरी कशी, नवरदेव कसा आहे, आमचे मेकअप कसे, आमचे मेकअप कसे, आम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये नाही दिसलो. हे काय दिसतंय आता? व्हिडिओ चालूच होत आहे, ऑलरेडी चालूच होता. आम्हाला खूप जण बोलले की आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला, तुम्ही मुलाच्या घरी गेले तेव्हा. हो का? गुड्डी चालली आहे तिच्या घरी, म्हणजे की इथंच आहे सिन्नरला, भेटू आता परत गोंधळाला. सर्व गाड्या निघाल्या आहे. नवरी नवरदेव मध्येच फोटो काढताय. नवरदेवाच्या नवरीच्या सगळ्याच गाड्या निघाल्या शेवटच्या. चला बाय, भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.